नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आपल्यासोबत आहेत अक्षय. अक्षय, मला सांग, तू आता नवीन घर घेतलंयस, हिंदी मालिकांमध्ये काम करतोयस, बिग बॉसचा विनर आहे, म्हणजे करिअरचा ग्राफ असा चढतच चाललाय तुझा. मला सांग, तू किती खुश आहे सगळ्या गोष्टीसाठी? नाही, खूप भारी वाटतं मला असं स्वतःकडे बघताना किंवा मागे बघताना किंवा पुढे असं होऊ शकतं याचा विचार करताना खूप भारी वाटतं. आणि हे खरंच माझी पुण्याही आहे, एवढंच म्हणेन. मला सांग, तुझे वडील रिक्षा ड्रायव्हर होते, तर आता वडिलांना किती आनंद होतो तुझा हा सगळा जो ग्राफ येतो पाहून? नाही, पप्पा अजून रिक्षा चालवतात, होते नाही आहेत, पास्ट टेन्समध्ये प्रेझेंटेशनमध्ये अजूनही चालवतात. मग तू सांगतो तर ऐकत नाहीत का? त्यांना आवड म्हणजे? नाही, माझी हीच विचार आहेत की माणूस जर घरी बसला ना की त्याला व्याधी लागतात, त्यापेक्षा त्याने काम करणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून मेंदू एंगेज राहिला ना की शरीर पण एंगेज राहतं. त्यामुळे माझंही समर्थन आहे. असं नाही की पप्पा तुम्ही घरी बसा, त्यांना सगळं सांगून काय नाही. त्यांना करावं असं वाटतंय त्यांनी करावं, त्यांना नाही करावं असं वाटतं त्यांनी नाही करावं. माझा जेन्युअनली त्यांना सपोर्ट आहे त्या बाबतीत. तर त्यांना बघताना फार भारी वाटतंय. त्यांना म्हणजे भाषेचं काही बंधन नाहीये, तू दिसतोयस ना, सो मला जाम मजा येते बघताना. म्हणजे त्या कंटेंट काय फार बघत नाही, तू दिसला आज मजा आली वगैरे. पण आईचं मात्र असं आहे की आज मराठी सिरियल ती पूर्ण बघेल, कारण ती मराठी म्हणजे तिने बऱ्याच चॅनलला जेव्हा हिंदी सिरियल करत असताना सुद्धा इंटरव्ह्यू केले होते तेव्हा सुद्धा ती मराठीतच बोलली होती, मी नाही हिंदी बोलणार म्हणून. पण आता मराठी बघताना तिला जाम मजा येईल की मराठी करतोस ना, आम्ही पूर्ण सिरियल बघणार. तुला भाकरवडीने एक फेस दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नाही, अगदीच खरं आहे, कारण मुळात ते लीड मिळणं फार अवघड होतं मराठी. आणि ते पण पहिला हिंदी लीड मिळाला, मग त्याच्यानंतर दुसरा हिंदी लीड मिळाला, मग बिग बॉस मिळाला, मग ढोलकी मिळाला. असं भाकरवडीने तो नारळ फोडला आणि कमाल सुरुवात करून दिली. मला सांग, कळव्यातून आता तू मुंबईत आलायस, मग पूर्ण फॅमिली सोबत आलायस का? पूर्ण फॅमिली सोबत आलोय. आता कळवा, आता लवकरच पुन्हा ठाणेकर व्हायचंय मला की तिकडे कर पुन्हा एकदा. ठाणं सुटलं नाही अजून आधार कार्ड पॅन कार्डवरनं, पण ठाणे. मग ठाण्याच्या प्रेमात आहेस? ठाण्याच्या प्रेमात 100%. जन्मभूमी कर्मभूमी किती मुंबई जरी असली तरी जन्मभूमी आणि तशी कर्मभूमी माझी पहिली ठाणेच होतं. पण आता तसं म्हणता येईल की आता मी मागा ठाणेला राहतो. मला सांग, हिंदी मराठी करताना आता परत मराठी करायचं हे तू ठरवलंस का एक प्रोजेक्ट आलं आवडलं म्हणून केलंस? नातं आहे ग, नातं जोडल्यानंतर ते आलं ठरवलं वगैरे असं काही नसतं. ते झालं आणि ते बिग बॉस नंतर ढोलकी बरोबर झालं, आता अबीर गुलाल बरोबर, मग ते मराठीशी सुद्धा नातं झालं आणि कलर्स मराठी सोबतच सुद्धा नातं झालं. त्यामुळे ते असं म्हणता येणार नाही की मी ते ठरवलं वगैरे, ते झालं. मला सांग, आता कलर्स टीव्हीला सुद्धा करतोस, कलर्स हे तुझं म्हणजे म्हणतात घरच झालं असं म्हटलं तर चुकीचं? हा, मला आवडेल असं. मला सांग, हे सगळं होत असताना तुझ्या घरात किंवा तुझी आता बहीण सोशल मीडियावर असत आहे, मग घरात तू जेव्हा सांगतो आता नवीन प्रोजेक्ट मिळाला, मग किती ते उत्साह किती असतो तो? खूप भारी वाटतं त्यांना की अरे वा आता काय करतोयस, अरे वा आता काय करतोयस. सो आता त्यांना खूप भारी वाटतं की आता ढोलकीनंतर मी हा प्रोजेक्ट केला किंवा मध्ये आता मुक्ताई केली. मुक्ताईचं लुक बघून त्यांना जाम भारी वाटलं होतं की अरे वा क्या बात आहे, हे असं पण दिसतोस तू दादा. म्हणलं हे डिरेक्टरचं क्रेडिट आहे पूर्णतः की त्यांनी मला असं बघितलं, त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. मला सांग, ह्या मालिकेमध्ये गायत्री आहे, पायल आहे, रॅपो कसा जमलाय त्या दोघांसोबत? अरे खूप कमाल. म्हणजे गायत्री आणि माझे सीन नाही झालेत, पण आम्ही एक आमचा कॉमन धागा आहे बिग बॉस, त्यामुळे आमच्या खूप गप्पा रंगतात. आणि पायल बरोबर तसं काही कॉमन धागा नाहीये, आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय, पण आमचा कॉमन धागा आहे की काम करताना आम्ही तो सीन काय, मग अमुक काय, मग इकडे जागा काय, मग तू काय करायची, मग मी काय करू, ह्याच्यावर आम्ही खूप डिस्कशन करतो.